नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे आणि नाश्त्याची वेळ झाली आहे. आणि नाश्ता जर व्यवस्थित झाला तर आपले सगळे कामही खूप छान होतात. आणि पण गृहिणीला रोजच प्रश्न पडतो, आज काय करायचं. तर तसाच प्रश्न मलाही पडलाय. बघा आता या ज्या काही वस्तू आहेत उरलेल्या, याच्यातून बघा आता काय छान बनता येते. काय दाखवते तुम्हाला. वळूया व्हिडिओकडे, रेसिपीकडे. बघा आता मिक्सरच्या भांड्यात हे घेतलेलं आहे सगळं, लाह्या आणि किसलेल्या. त्याच्यामध्ये सगळं कोशिंबिरीचं, बीटरूट, थोडी काकडी, गाजर, कांदा, सगळं. फक्त टमाटा टाकला नाहीये त्याच्यात, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला थोडं दही वगैरे घालणार आलं. मी याच्यात टाकत आहे आणि आता याच्यात टाकत आहे मी बघा. आता ह्याच्यामध्ये टाकत आहे मी बाकी हे सगळं टाकत आहे. याच्यामध्ये तिखट आहे, हळद आहे, धने पावडर आहे, थोडी त्याच्यात जिरे पावडर, मध्येच मीठ आहे. हे सगळं मी आता याच्यात टाकते आणि शिवाय खोबरं घालत आहे एक थोड्या मोठा चमचा याच्यात. आणि थोडं मी दही घालत आहे, एक मोठा चमचा. आणि आता हे मिसळून घेऊया. ह्याला काढूया मिक्सर मधून, मग दाखवते. अर्धा चमचा मीठ टाकलंय अजून. आणि आता हे मिक्सर मधून काढायसाठी तयार आहे आणि झालं की दाखवते. आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे आता हे मिक्सर मधून. याच्यात आपण पे करूया, बघूया कसे होतात. आता याची चव घेतली आहे मी, मस्त झाली आहे. आता हे आपण अप्पे पात्रातून काढूया, दाखवते. हे बघा, हे अशा तऱ्हेने छान तयार झालं आहे. आणि हे आता मी सगळं या मिक्सरच्या भांड्यातलं काढून घेते. आणि इकडे मी अप्प्याचं तेल गरम करायला, अप्प्यामध्ये थोडं थोडं टाकून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता दाखवते तुम्हाला अप्पे घालताना. ब्रश फिरवून घेते सगळीकडून, गरम आहे हे. आणि आता ह्याच्यात घालते. अशी क्रंची होती ना, बघायची मी. थोडी जागा म्हणूनच आजूबाजूला ठेवली समजा. दाखवते नंतर. व्हायचंय अजून, शिजलं की दाखवते तुम्हाला. मस्त क्रंची होणार आहे. थोडा वेट करावं लागेल, अजून फास्ट केला नाही.
हे बीटरूटचे उत्तप्पम. बीटरूट त्याच्यात जास्ती आहे, थोडी लाही आहे, लाही पण जास्ती आहे आणि थोडंसं दोशाचं पीठ आहे, इडलीचं दोशाचं जास्त ते, आणि बाकी तिखट, हळद, मीठ, दही वगैरे घातलंय. बघा किती छान दिसतंय. आता तुम्हाला ते प्लेटिंग करतात. बघा आता छान हे उत्तप्पम सारखं तयार झालंय. याचं बॅटर आहे हे किसून थोड्या दोशाच्या पिठात टाकलं आहे आणि एक वेगळी पद्धत म्हणून, वेगळी चव म्हणून असं केलेलं आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल. आणि ह्याच्यात काय काय टाकलंय हे तर तुम्ही जाणताच. बघून ह्याच्यासोबत मी एक चटणी देणार आहे, दाखवते. हे बघा, ह्याच्या कोशिंबीर खाण्याचा कंटाळा करणाऱ्यांसाठीचा पर्याय. बघा याच्यात सगळं काकडी, बीटरूट, कांदा, गाजर सगळं किसून टाकलं आणि त्यात थोडंसं दोशाचं पीठ घातलं आणि हे तयार केलंय. आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की कराल. आपण थोडं आता पातळ करायची कोशिश करूया. बघा पटकनच गरम झालं आणि मस्त शिजतंय. हे उत्तप्पम अशा तऱ्हेने करायचे. बघा त्याच्यावर कोथिंबीर टाकली आणि थोडं तेल घालून त्याला छान प्रेस करून घेतलं. आता परत पलटवते आहे आणि हा तव्यात आम्ही याला आता त्याला छान फास्ट केलेलं आहे. फ्लेम फास्ट केली आहे. बघा फ्लेम फास्ट आहे आता. आणि छान असे 2 पराठे जरी दिले नाश्त्याला तो पोट भरतं. बघा काय मस्त खमंग भाजला गेलाय हा. चला दाखवते. झालं की अजून एखादा करते, मग दाखवते तुम्हाला. मला ठेवूया आपण इथे. आणि याच्यावर टाकूया आपण आता मस्त चटपटी थोडं मिरी पावडर, चटपटीत रंग यायला थोडा टमाट्याचा रस पिळूया याच्यावर. हैदराबादी डोशामध्ये जसा पिळतात तसा हा आपण टमाट्याचा रस पिळलाय याच्यावर. असा आपण टमाटर टाकलेलाच आहे पण लाल चटक रंग यायसाठी मधून मधून आपण हे टमाट्याचे थोडेसे बारीक बारीक तुकडे घालूया. बघा छान आहे मस्त. बघा ज्याला सगळं काही चालतं त्याच्यासाठी आहे हे उत्तप्पम. चीज घातलेलं आहे याच्यात, टमाटे, कांदे सगळं घातलेलं आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की कराल. हे बघा आपल्याकडे ज्या लाह्या उरलेल्या असतात आणि त्या लाह्यांचा आपण छान थोडंसं कधी कधी सातळून खातो, हळद वगैरे टाकून, जिऱ्या मोहऱ्याची फोडणी देऊन. तर त्याच्यामध्येच मी कोशिंबीर घालून हे तयार केलेलं आहे. कोशिंबीर थोडंसं चमचाभर गाजर किसलं, चमचाभर बीटरूट किसलं, थोडं परतून घेतलं, ते वाफवून घेतलं आणि मग ते ह्याच्यात मिसळलं. कोथिंबीर पातीचा कांदा घालून आणि त्याचेच मी हे बनवलेले आहे अप्पे. आणि छान लागतात, चव खूप छान होते. आणि त्याच्यातच मग मी थोडं दोशाचं पीठ घालून डोसा टाईप पिझ्झा बनवलेला आहे. तुम्ही अप्पे पण उत्तप्पम पण म्हणू शकता याला. बघा आता आपली प्लेट तयार आहे आणि आपण कमी तेल घालून अप्पे पण केले आहे आणि भरपूर चीज घालून आपण उत्तप्पम सारखं केलेलं आहे. उत्तप्पमच केले आहे म्हणजे थोडं दोशाचं पीठ घालून आणि अप्पे पण केले आहे. अप्पे पण छान झालेले आहे आणि उत्तप्पम पण छान झाले. टेस्ट मी दोन्हीची घेतली. सोबत गोड ताक ठेवलेलं आहे घ्यायला.
असं काही कशाची गरज नाही, पण गोड ताक पिलं तर ते सेहतसाठी चांगलं असतं सकाळला, म्हणून ठेवलेलं आहे. आणि आशा आहे तुम्हाला हे सगळं खूप आवडेल.